तर आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत अशा ह्या डाळ बट्ट्या। चला तर सुरू करूया आजच्या रेसिपीला। त्या अगोदर अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। तर सर्वप्रथम आपण इथे गहू व मकाचा भरडा घेतलेला आहे। हे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घेऊ शकता। त्याच्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत खाता सोडा व मीठ। हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स झाल्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत तेल। यामध्ये साधारणपणे अर्धा कप तेल टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून पीठ मऊ मळेल। तेल टाकल्यामुळे यामध्ये अजिबात घुगऱ्या तयार होणार नाही। तुम्ही मध्ये मध्ये यामध्ये पाणीही टाकू शकता। गव्हाच्या पिठाप्रमाणेच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। तर पूर्णपणे पीठ मळून झाल्यानंतर आपण ह्या पिठाचे याप्रमाणे गोळे करून घेणार आहोत। तर एवढ्या साईजचे आपल्याला गोळे बनवून घ्यायचे आहेत। तर याप्रमाणेच आपल्याला बाकीच्या पिठाचेही गोळे बनवून घ्यायचे आहेत। तर याप्रमाणे आपल्याला सर्व पिठाचे गोळे बनवून घ्यायचे आहेत। पिठाचे गोळे करून घेतल्यानंतर आपल्याला हे सर्व गोळे उकडून घ्यायचे आहेत। पाण्याला उकळी आल्यानंतर आपल्याला यामध्ये गोळे टाकून घ्यायचे आहेत। तर आपल्याला याप्रमाणे सर्व पिठाचे गोळे उकडून घ्यायचे आहेत। तर याप्रमाणे आपल्याला सर्व पिठाचे गोळे उकडून घ्यायचे आहेत। तर सर्व उकडून घेतल्यानंतर आपल्याला ह्या गोळ्याचे बारीक बारीक काप करून घ्यायचे आहेत। हे बघा, याप्रमाणे आपल्याला अशा आकारामध्ये याचे काप करून घ्यायचे आहेत। तर हे बघा, अगदी याप्रमाणे आपल्याला काप करून घ्यायचे आहे। बट्ट्या तयार झाल्यानंतर आपल्याला ह्या सर्व बट्ट्या तळून घ्यायच्या आहेत। तर तेल गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये बट्ट्या तळायला टाकायच्या आहेत। तर याप्रमाणे आपल्याला सर्व बट्ट्या तळून घ्यायच्या आहे। तळून झाल्यानंतर बट्ट्या खाण्यासाठी एकदम तयार होतील। तुम्ही बघू शकता ह्या बट्ट्या तयार झालेल्या आहेत। त्याचप्रमाणे आपण सर्व बट्ट्या तळून घ्यायच्या आहेत। या बट्ट्या दिसताना जेवढे कुरकुरीत दिसतात तेवढेच खायलाही खूप स्वादिष्ट लागतात। त्यामुळे तुम्ही ही रेसिपी एकदा तरी नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली। आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर थांबूया, इथपर्यंतच भेटूया एका अशाच नवीन व्हिडिओ सोबत।